आत्ता मगाशी ना मी एक व्हिडिओ पाहत होते बरं का. व्हिडिओ पाहता पाहता आहे ना, मला तो एक व्हिडिओ सापडला. शाळेतल्या मुलांचा आहे बघा, हा का. आणि शाळेत ना ती आई असते ना, तिने ना त्या लेकराला मुलाला आपल्या जवळ ठेवलेलं असतं आणि ती परपुरुषाबरोबर राहत असते. म्हणजे तिचं बाहेर अफेअर असतं आणि तो मुलगा त्या बापाचा नसतो बरं का. तो म्हणजे जो माणूस तिचा असतो ना, नवरा म्हणजे ठेवलेले म्हणजे तिचा जो बॉयफ्रेंड असतो किंवा जी ज्याच्या संग ती लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असते ना, तो त्या मुलाचा बाप नसतो. परंतु आता आईला पसंत आहे म्हणून आई काय करते, छोटाच मुलगा आहे त्याला ती घेऊन त्याच्याबरोबर राहते. काय होतं, शाळेची बस असते. त्या बसमध्ये बरेच मुलं असतात, हो की नाही. आणि त्यातली मोठी पण मुलं असतात. म्हणजे 10वी, 8वी, 9वीची आजकाल मुलं किती हुशार आहेत बघा ना, आहे ना? ते असं दाखवलेलं आहे बरं का. म्हणजे आणि सत्य घटना पण असू शकते हां का, सांगू शकत नाही. तर तो मुलगा म्हणतो, त्या मुलाला तो मुलगा विचारतो, "क्या रे, कौन है ये तेरा? डॅडी है क्या?" तर तो म्हणतो, "नहीं, मेरा अंकल है." असं म्हणतो आणि मग तो म्हणतो, "हाँ, मैंने सोचा ही था क्योंकि तूने बाय करते वक्त डॅडी नहीं बोला." असं म्हणजे किती हुशार आहेत ना मुलं आजकालची. हां. आणि बोलतो की ना, "डैडी अलग रहते हैं, मेरे डैडी तो बहुत अच्छे हैं, मेरे को ऐसा किस करके बस में बिठाते और खिड़की के पास आके मेरे को 2 बार बाय करेंगे." किती हुशार मुलं आहेत बघा ना. आपण म्हणतो, पण मुलांचं किती ऑब्झर्वेशन असतं. आणि ते म्हटला तो मुलगा हे पण सांगत होता, म्हणजे असा व्हिडिओमध्ये बोलतोय, की "नहीं वो तो उसका मैंने तो पहले ही देखा था." म्हणजे एक मोठा मुलगा आहे 10वीचा 8वी 9वी 10वीचा असेल. तो म्हणतो, "वो तो उसका डॅडी नहीं है, मैंने पहचान लिया था." असं तो दुसऱ्या मित्राला म्हणतो. बापरे! मी तो व्हिडिओ बघूनच थक्क झाले. म्हटलं बापरे! काय ऑब्झर्वेशन करतात मुलं. हां, "वो उसका डॅडी नहीं है." हेच वाक्य तो त्याच्या मित्राला बोलतो. माय गॉड! काय आश्चर्य